few days, not few days, few months, one more topic Lord has put in my heart that I should take, and this was the one of that. That is circumcision. आणि काही महिन्यांपासून देव आणखीन एक विषय काही विषय माझ्या मनामध्ये घालत होता की जे मला घ्यायचे आहेत, मला शिकवायचा आहे. आणि त्या विषयांच्या अंतर्गतला हा एक विषय आहे, तो म्हणजे सुनता आणि सुनती झाले, सुनता झालेले लोक आणि असुनता झालेले लोक, त्यामधला जो फरक इव्हन पवित्र शास्त्रामध्ये सांगितला गेलेला आहे. So it is mentioned in the Old Testament as well as in the New Testament. आणि हे दोन्ही ठिकाणी ह्याचा हा उल्लेख आपल्याला दिसून येतो, नव्या करारामध्ये सुद्धा आणि जुन्या करारामध्ये As सुद्धा. we study in this topic today, will be a little just introductory message, but as we go further, we'll go in deeper. आणि जसं आज आम्ही ह्या विषयाची सुरुवात करत आहे, फक्त आम्ही ओळख करून घेणार आहे या विषयाची, आणि जसं आम्ही पुढे आणखीन अभ्यास करणार आहोत, आणखीन खोलवर जाऊन आम्ही त्याच्याविषयी ज्ञान घेण्याचा प्रयत्न करू. Dear people of God, अशा प्रियानो, many times I tell you we read but we don't understand. आणि पुष्कळ वेळा आम्ही वाचतो पण आम्हाला समजत नाही. I'm not saying that, I'm not blaming. It is quite natural. By our wisdom and knowledge, we cannot understand the word of the Lord. आणि मी काय तुमच्यावर दोष आलत नाहीये, ते खूप साहजिक आहे, कारण बऱ्याचदा ती भाषा शैली असेल किंवा उदाहरणं असतील, आम्ही वाचत जातो पण आम्हाला समजत नाही. बऱ्याच वेळेला अशा गोष्टी होतात आपल्यावर. Every word which is mentioned in the Bible, with the meaning, it has got meaning and importance. It is not mentioned there just like that. आणि प्रत्येक शब्द जो पवित्र शास्त्रामध्ये नमूद केलेला आहे, त्या प्रत्येक शब्दाला काही ना काही अर्थ आहे. तो असाच त्याच्यामध्ये नमूद केलेला आहे असं तसं नाही. I also initially I did not knew that. आणि मला सुद्धा पूर्वी ह्या गोष्टी समजत नव्हत्या. But later as I grew, that deeper insight, that interest grew in me. आणि जसं नंतर मी वाढू लागलो, मग माझ्या अंतःकरणामध्ये त्या गोष्टीबद्दल स्वारस्य निर्माण व्हायला लागलं. It is a really blessing to know and study the word of the Lord. आणि खूप आशीर्वादित आहे की देवाचं वचन जाणून घेणं आणि त्याचा अभ्यास करणं यामध्ये. Most of us, all our Christians, they know the 10 commandments. आणि आपल्या ख्रिस्ती जीवनशैलीमध्ये प्रत्येक जवळपास सर्वांनाच आपल्याला 10 आज्ञा माहिती आहे. But there are not just 10 commandments, but there are so many other commandments out there are mentioned in the Bible. आणि फक्त 10 आज्ञाच नाही तर आणखीन कितीतरी अशा आज्ञा आहेत ज्या पवित्र शास्त्रामध्ये नमूद केलेल्या आहेत. So that we need to, as we study the word of the Lord, that will help us to understand what is God's command. आणि मग जसं आम्ही देवाचं वचन वाचू, त्यामध्ये आपल्याला सहाय्य होईल की देवाची काय आज्ञा आहेत ते आम्हाला समजण्यासाठी. So circumcision is nothing but, we'll see now the word we have put on that. You can see that circumcision in Hebrew, that is Brit Milah. आणि मग सुनता ह्यासाठी आपल्याला तिथे शब्द आपण लिहिलेला आहे, हिब्रू मध्ये त्याला ब्रिट मिला असं म्हटलेलं आहे. त्याचा तो उच्चार केला जातो हिब्रू मध्ये Brit Milah, a covenant of circumcision. आणि मग सुनतेचा तो करार आहे. What did he say? काय म्हटलेलं आहे इथं? Covenant of circumcision. आणि सुनतेचा करार. So circumcision is not just a word that we need to know. आणि मग हा सुनता काय फक्त शब्द नाही की जो आम्हाला जाणून घेतला पाहिजे किंवा माहिती करून घेतला पाहिजे. Can somebody tell me? Just think carefully. आणि थोडा विचार करा आणि मला कोणी सांगू शकेल का? Every time, every month, आणि प्रत्येक महिन्याला, प्रत्येक वेळेस we think of covenant. आणि आम्ही त्या कराराविषयी आम्ही विचार करतो. And we use that, a covenant. आणि तो शब्द किंवा तो आम्ही वापर करतो, आम्ही करतो ते. Give some job to your brains. आणि तुमच्या मेंदूला जरासं काम द्या आणि सांगा. Can you tell me? थोडे जागरूक राहून, चालाक राहून जरा सांगा. हा करा. Huh?
Actually, I made a signal. So those eyes are open, no? Those who are watching, they will understand. आणि मी थोडस हिंट दिली आणि ज्यांचे डोळे उघडे आहेत जागे आहेत त्यांना लक्षात आलं म्हणजे Jesus said, when he shed his blood, he made a new covenant with us. आणि येशू ख्रिस्तानं म्हटलेलं आहे ज्यावेळेस त्यानं त्याचं रक्त सांडलेलं आहे त्यानं त्या रक्ताबरोबर आपल्याशी नवा करार स्थापित केलेला So आहे circumcision also is in a covenant. आणि मग हे सुद्धा सुद्धा एक प्रकारचा करार आहे So it is Brit Milah. It's a Hebrew word. From that this word comes, and meaning of that is covenant of circumcision. आणि मग हे ब्रिट मिला हा हिब्रू शब्द आहे ज्याचा अर्थ असा आहे की सुनतेचा करार So Milah, this word is the meaning of that is act of circumcision. Just it's not a word, but it is an act. आणि मग हे मिला याचा अर्थ काय आहे की त्या सुनतेची कृती करणं फक्त शब्द नाही तर ते कृतीमध्ये घडवून आणणं असं आहे What is a covenant? आणि मग करार काय आहे When covenant is completed, आणि मग कधी करार पूर्ण होतो we hear about the covenant. आणि बऱ्याच वेळेला मी कराराविषयी ऐकतो We every month we hear about the आणि covenant. प्रत्येक महिन्याला मी हे ऐकतो But when that covenant is complete, पण कधी हा करार पूर्ण होतो कोर्टाची लोक जरा जास्त सांगतील करार कधी पूर्ण होतो जगिक भाषेमध्ये कधी पूर्ण होतो तारीख संपल्यावर okay? दोन्ही बाजूची, both side agreement. We use the word in English. करारामध्ये आपण दोन्ही बाजू नुसतं अग्री होऊन चालणार नाही. Just by agreeing it doesn't okay I agree. No value for that. आणि करार ज्यावेळेस आम्ही म्हणतो त्यावेळेस फक्त आम्ही शाब्दिक रीतीनं ठीक आहे मला मान्य आहे याला काही व्हॅल्यू नसते आम्ही बघू शकतो पाठ साहेबांनी काय हातात घेतलेला आहे This is for what? Huh? लिखित म्हणजे जोपर्यंत त्याच्यावरती स्वाक्षर सही करणार नाही. Both the parties until unless they sign on that paper, it is not confirmed at all. आणि जोपर्यंत आम्ही आमचे हस्ताक्षर त्या कागदावरती करणार नाही दोन्हीही पक्षांच्या द्वारे आम्ही आमच्या विवाह ह्याच्यामध्ये सोहळ्यामध्ये सुद्धा पाहू शकतो वर आणि वधूचे आम्ही तिथं हस्ताक्षर घेतो तेव्हा तो करार पूर्ण होतो Now we need a pen today. Now we need a paper today. आज आम्हाला आमच्याकडे पेन आहे किंवा पेनची आवश्यकता आहे किंवा कागदाची आवश्यकता आहे Means now we have. आणि आज आमच्याकडे आहे ते But early days, पण पूर्वी जान चली जाए लेकिन जबान न जाए. people had a value for that. आणि लोकांना शब्दाला किंमत होती But today paper also if you sign also that also people are checking it. आणि पण आजकालच्या जगामध्ये आम्ही बघतो की लोक हस्ताक्षर पण करतील तरीही आपल्या शब्दांना ते पलटी मारतात So dear people of God, when you think of covenant, see, but by just saying we may do act also. आणि मग माझ्या प्रियानं ज्यावेळेस आम्ही करार म्हणतो फक्त आम्ही म्हणायचं नाही बोलायचं नाही तर त्यानुसार आम्हाला कृतीही करायची आहे We are also now also you know that we are staying in rented house. आणि अजूनही तुम्हाला माहिती आहे की आम्ही भाड्याच्या घरामध्ये राहतो So many stories I can tell. पुष्कळशा गोष्टी मी तुम्हाला सांगू शकतो But one thing I can tell you, पण एक गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या as a servant of God, देवाचा सेवक या नात्यानं I don't value the pen. मी पेन आणि लिखित गोष्टी असतील किंवा कागदाला मी किंमत देत नाही Of course, that matters. That is important. आणि अर्थात त्याचे महत्व आहे महत्वाचं आहे ते My words matters. What I think of and what my heart says. God says that. आणि मग माझे शब्द महत्वाचे आहेत जे मी विचार करतो आणि माझं अंतःकरण काय आहे हे देवाला माहिती So sometimes act of circumcision itself also it becomes an act.
आणि मग कधी कधी सुद्धा करण्याची जी कृती आहे ती सुद्धा कधी कधी फक्त एक कृती होऊन जाईल. I would say it's like in a ritual. Have to do it. आणि जसं मी म्हणेन की एक धार्मिक विधी आहे, करायला पाहिजे केला. Every month I'm a Christian, so I have to take a part in the Holy Communion. आणि प्रत्येक महिन्याला मी एक ख्रिस्ती आहे, तर मला प्रभूच्या पवित्र मेसामध्ये सहभागी झालं पाहिजे, तर मीच होतो. Today you go to the most of many churches, you will find maximum crowd. आणि आज बऱ्याच मंडळांमध्ये तुम्ही जर गेलात तर तुम्हाला दिसेल की जास्तीत जास्त लोकांची लोकसंख्या उपस्थित तिथं असेल. Why? का? First Sunday of the month, कारण महिन्याचा पहिला रविवार आहे, Holy Communion is there. प्रभुभोजन असतं. And Mila meaning of that is to cut or to remove. आणि मिलाचा दुसरा अर्थ असाही होतो की तोडणे किंवा काढून टाकणे. When I remember the meaning of the word, meaning of that, आणि मग ज्यावेळेस त्या शब्दाचा अर्थ मी समजून घेण्याचा प्रयत्न केला. baptize, the meaning of that word is to bury or to deep. आणि बाप्तिस्मा जो आपण घेतो किंवा त्याचा शब्दाचा अर्थ सुद्धा आहे की त्याला मरणे किंवा पुरून घेणे स्वतःला. So I just wondered sometimes, आणि कधी कधी मी विचार करतो, after people taking baptism also they don't change. आणि बाप्तिस्मा घेतल्यानंतर पण लोक बदलत नाही. Meaning of that is to bury or to deep. आणि त्याचा अर्थ आहे की पुरणे किंवा खोलवर जाणे, बुडणे. As I have given an example of P.G. Varghese' testimony. आणि मग जसं मी पीची वर्गीस यांची साक्ष तुम्हाला सांगितली होती. Sometimes we take baptism, sometimes we partake in everything. We do the act we do. आणि बऱ्याच वेळेला आम्ही बाप्तिस्मा घेतो, सर्व गोष्टींमध्ये आम्ही सहभागी होतो, कृतीमध्ये करतो. Because everybody is taking, I am also supposed to take, so I am taking. आणि सगळेजण करतात, मलाही करायला पाहिजे म्हणून मी करत आहे. So P.G. Varghese, I have told you that when he was a child, he used to go with his parents. आणि मग मी तुम्हाला सांगितलेलं आहे, पीची वर्गीस जे आहे ते ज्यावेळेस ते लहान होते त्यावेळेस आई वडिलांच्या बरोबर ते मंडळीमध्ये जायचे. I think most of us, all those who went to churches early when they were childhood. आणि मग आम्ही सुद्धा बऱ्याच वेळेला लहानपणामध्ये आम्ही आमच्या आई वडिलांच्या बरोबर चर्चला गेलो असतो. I think we all must have done the same thing. आणि आम्ही प्रत्येकाने ती गोष्ट केली असेल. I also, I think so. I have done that. आणि मला वाटतं मी केली असेल ती, मला आठवत नाही आता. What in the churches we see as the church pastor is in the front side, the benches are like this, and parents are sitting, and we are with the parents. आणि मग पाळसाहेब जे पोलपीठावर उभे असतात, बेंचेस लावलेले असतात आणि आई वडिलांच्या बरोबर आपण त्या बेंचवरती बसलेलो And with us, our children are there. आणि आपल्या बरोबर आपली लेकरं And असतात. what they do, they stand up on the bench आणि मग ते काय करतात, ते बेंचवरती उभा राहतात and keep looking everybody's face like this. आणि मग एकमेका लोकांचे चेहरे बघायचं, त्यांना तोंड काढायचं, वेळेवारते म्हणजे चेहरे करायची सवय असते लेकरांना. Children, they love to sit behind back seat in the car also. आणि मग लेकरांना कार मध्ये सुद्धा पाठीमागं बसून मागं बघायला आवडतं. आजकाल टू व्हीलरवर मागं करून Today बसतात. children, they love to sit all time on the bikes also. आणि गाडीवर सुद्धा टू व्हीलरवर पण उलट बसून पाठीमागच्याला येणाऱ्याला हात करायला त्यांना आवडतं. And I notice many times children, they wave their hand, they smile. I also wave their hand. आणि मग पुष्कळ वेळा अनोळखी व्यक्तीला सुद्धा ते हात करतील, हसतील त्यांच्याकडे बघून. So the parents, P.G.'s parents, he was distracting people, so they taught and they told him to sit down, not to distract people. आणि मग ते लोकांना असं डिस्टर्ब करायचे, अशा उभं राहिल्यामुळे लोक विचलित व्हायचे. त्यामुळे ते त्याचे आई वडील जे आहेत त्यांना खाली ओढून बसवायचे की जेणेकरून लोकांना काही त्रास होऊ नये. So several times they tried to make him to sit, but he used to sit and again he used to get up. आणि पुष्कळ वेळा त्यांनी प्रयत्न करायचे त्याला खाली बसवायचं, ते बसायचं आणि पुन्हा उठायचं. So once his parents got angry and made him forcefully to sit down. आणि मग एकदा ते आई वडील रागावले आणि जबरदस्तीने त्याला खाली बसवलं. So the pastor says that पाळसाहेब तसं म्हणतात, when my parents made me to sit forcefully, आणि ज्यावेळेस माझ्या आई वडिलांनी जबरदस्तीने मला बसवलं, I said into my heart, आणि मी माझ्या अंतःकरणात म्हणालो, I am sitting down.
मी खाली बसलेलो आहे, but inside of my heart still I'm standing. पण माझ्या अंतःकरणामध्ये मी अजून उभा आहे. So sometimes we do the act to show outside people that we are acting, we are partaking, we are making a covenant with the Lord. आणि मग कधी कधी आम्ही आपल्या लोकांना दाखवण्यासाठी कृती करतो, फक्त शरीरानं, पण जो करार आम्ही देवाबरोबर करतो. So circumcision also is an act, meaning to cut or to remove. आणि मग सुनता हे सुद्धा एक कृती आहे ज्याचा अर्थ आहे तुकडा काढणे किंवा काढणे. As sister has mentioned already, that on the like they remove the male child's the foreskin. आणि मग जसं सिस्टर वर्षांनी सांगितलं आपल्याला की त्या काळामध्ये पुरुषांची अग्रत्वचा कापली जायची. So you'll understand as we go a little ahead, then you'll understand what we need to cut today or to remove from us. आणि जसं आम्ही पुढे जाणार आहोत तसं आम्हाला समजेल की आज आम्ही आमच्या जीवनातून आम्हाला काय काढून टाकायचं. So it's the central ceremony performed on the 8th day. आणि मग हे एक अतिशय महत्वाचा विधी होता जो त्या काळामध्ये साजरा केला जायचा आणि तो बाळाच्या जन्माच्या 8व्या दिवशी तो केला जायचा. Exactly on the 8th day it was supposed to be done. आणि 8व्या दिवशीच ते केलं जावं असं त्याचं विधी तो होता त्या काळी. It involves removing, as I said, removing the foreskin of the male child on the 8th day. आणि मग त्या 8व्या दिवशी जो पुरुष जातीचं बाळ आहे त्याची अग्रत्वचा कापली जायची, symbolizing the cutting away of fleshly desire, the dedication of one's fertility and life to God. आणि मग देवाला समर्पित होण्यासाठी जे शारीरिक ज्या गोष्टी आहेत, शारीरिक फळ आहेत ते काढून टाकण्यासाठी किंवा जगिक गोष्टीपासून बाहेर येऊन जे फलद्रुपता आहे ते प्रभूमध्ये असावी यासाठी ते होतं. So next point we come to why circumcision. आणि मग दुसऱ्या मुद्द्यामध्ये आम्ही येतो, मग सुनता कशासाठी किंवा का सुनताच का. It was commanded by God to Abraham. आणि हे देवानं अब्राहमाला आज्ञा दिलेलं. So this word is not simply like that in the Bible to read and to just see. It is from the Bible. आणि मग हे फक्त असंच पवित्र शास्त्रामध्ये आहे लिहिलेलं आहे म्हणून आम्ही बघायचं असं नाही. या शब्दाला खूप महत्व आहे कारण देवानं स्वतः ते करण्यासाठी सांगितलेलं आहे. So in the Genesis chapter 17 it is mentioned the commandment by God to Abraham. आणि उत्पत्ती 17व्या अध्यायामध्ये ते नमूद आहे की देवानं ह्या गोष्टीसाठी Later we will see into that word. अब्राहमाला आज्ञा दिलेला आहे. नंतर आपण ती गोष्ट वाचणार आहे, मी नंतर आताच नाही वाचणार. As an everlasting physical sign of the covenant between God and the Jewish people. आणि मग हा जो करार आहे एक शारीरिक जी कृती आहे जे यहुदी आणि देवाच्या लोकांमध्ये जो केलेला हा करार आहे देवाबरोबर, शारीरिक करार, एक शारीरिक करार. And it is not for a temporary, it's an everlasting. आणि मग तो तात्पुरता नाही, तो कायमस्वरूपीचा आहे. Now the next question point comes is circumcision. How many times mentioned in Old Testament and New Testament? आणि मग आता हा प्रश्न निर्माण होतो की ही सुनता हा शब्द नव्या करारामध्ये आणि जुन्या करारामध्ये किती वेळा हा नमूद झालेला आहे. Just for our understanding, to as we are studying, we need to know some of the things. आणि मग हे फक्त आपल्या समजण्यासाठी आहे, जसं आपण शिकत आहोत तर या गोष्टी आम्हाला माहिती पाहिजे. In the Old Testament, over 100 times it is mentioned. आणि मग जुन्या करारामध्ये जवळपास 100 वेळा हा शब्द तिथे आलेला आहे. But in New Testament, 50 to 75 times or more than near about 100 times. आणि मग नव्या करारामध्ये 50 ते 75 किंवा जवळपास 100 वेळा या शब्दाचा उल्लेख. Why I say this? Because English words differ.
आणि कारण मी हे का म्हणत आहे योग्य आकडा परफेक्ट आकडा काढणे तर इंग्लिश भाषांतरामध्ये ह्या वेगवेगळ्या आहेत शब्द येतात. Different translation have got different words. So because of the translations, some places it has become less or more. Or in English, circumcision word is there. Circumcised means after. मराठीमध्ये म्हणजे सुनता सुनता झालेले. These kind of words, because of that, it differs. आणि भाषांतराच्या ह्याच्यामुळं वेगवेगळे शब्द आल्या कारणामुळं कुठं कमी कुठं जास्त प्रमाणामध्ये हा शब्द आहे. असं म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर सुनता करणे किंवा सुनता झालेले लोक असा त्याचा अर्थ घेतला जातो. So next point we come to is what is circumcision? आणि मग दुसरा मुद्दा म्हणजे आम्ही येतो ते म्हणजे सुनता म्हणजे काय. The removal of the urla, the foreskin, आणि मग अग्रत्वचा काढणे on the 8th day. आणि 8व्या दिवशी. Urla is a foreskin or hard shell, represents a spiritual barrier. Hard shell or represents spiritual barrier. एक अडखळ, आत्मिक अडखळ. जे आपल्याला एक अग्रत्वचा जी आहे किंवा त्याला एक आत्मिक अडखळण अशा प्रकारे त्याचा अर्थ होतो. So that is a hindrance for us. So as the meaning of that orla is, circumcision, why they remove the foreskin is because that is a spiritual barrier. आणि ते आत्मिक अडखळण आहे. Now the question comes, Archana's date. Sometime we just read 8 days. Circumcision is performed on the 8th day. आणि मग हे जे सुनता जी आहे ती 8व्या दिवशीच केली जायची. Can somebody say why? मग कोणी सांगेल का की का? Why not on 7th day? Why not on 9th day? 7व्या दिवशी का नाही, 9व्या दिवशी का नाही? Have you ever thought or questioned to yourself why it is mentioned in the Bible Jesus took 39 steps? आणि कधी तुम्ही स्वतःला हा प्रश्न केलेला आहे का किंवा याच्यावर मनन केलेला आहे का पवित्र शास्त्रामध्ये 39 फटकेच येशू ख्रिस्तांना घेतलेले Why not round figure? का 40 नाही? Why not 38? का 38 नाही? Why on the 8th day? का 8व्या दिवशीच? As I said, everything has got meaning. It is not just they thought and they mentioned it. No. आणि मग जसं मी तुम्हाला सांगितलं प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे. असं अजिबात नाही की त्यांनी विचार केला आणि त्यांनी केलं असं नाही. Every year you have been listening messages. आणि प्रत्येक वर्षी तुम्ही संदेश ऐकता. On the Good Friday. आणि उत्तम शुक्रवारी. Where Jesus was hanged, which was that place called? The skull. What is the name of that place called? The skull one. Next. भाषांतर करून सांगा. बरोबर चालते बरोबर आहे. Golgotha. Why Golgotha? Why that is called as place of skull? आणि मग गुलगुत्ताच का त्याला कवटीचे ठिकाण म्हटलेलं आहे? We read, no? आपण वाचतो ना ते. Why that place name called as a Golgotha? Why Jesus said to go and die on that place called Golgotha? That is a place of skull. आणि मग का त्या कवटीच्या ठिकाणीच का त्या गुलगुत्ताच्या ठिकाणीच येशू ख्रिस्ताला तिथं जाऊन मारण्यात आलं? That is all question. जागा. आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आहे. Now I'll tell you the answer purposefully. Every answers I got, and I think I have taught you. आणि मला माहितीये हे सगळे उत्तर मी तुम्हाला शिकवलेली आहे. माहिती असली पाहिजे, तुम्ही सांगायला पाहिजे. See, I'm not a born fed everything and no. आणि मी काय सगळं ज्ञान घेऊन जन्माला आलेलो नाही. As I studied, I was shocked to know that. आणि जसं मी अभ्यासलं मला आश्चर्य वाटलं त्या गोष्टीचं. आणि मला सुद्धा वाटलं होतं ज्यावेळेस शिकवलं. Deeper meaning in that. आता खोल
prophecy. That is one of the truth. आणि हे एक सत्य आहे की भविष्यवाणी पूर्ण करण्यासाठी. पण आणखीन एक काही महत्वाचं आहे, उंच टेकड. बरं, त्याच्यापेक्षा उंच टेकडं पण होती. कवटीची जागा. हा, कवटी चांगला आहे ना बरं दिसायला? ठीक आहे, कवटी कोणाची होती सांगा? खोपडी आपण आपल्या भाषेमध्ये खोपडी म्हणतो. Interesting. Let me tell you one answer so that you search another answer also. एक उत्तर देतो म्हणजे दुसरं उत्तर तुम्ही शोधा. The skull, why that place is called as a place of skull, is because first Adam's skull was found there. आणि मग का त्या जागेला कवटीची जागा म्हटलं जायचं? कारण जो पहिला आदाम होता त्याची कवटी त्या ठिकाणी सापडली होती आणि म्हणून त्याला कवटीची जागा म्हटलं जायचं. By first Adam, death came into mankind. But by second Adam, that is Jesus Christ, life came into mankind. आणि पहिल्या हे शिकवले, आता आठवत असेल कदाचित बोलल्यावर, की पहिल्या आदामाच्या द्वारे मनुष्य जातीमध्ये मृत्यू आला, पण तिथं त्याच ठिकाणी दुसऱ्या आदामाच्या मरणाच्या द्वारे लोकांमध्ये जीवन आलं आणि तेही सार्वकालिक जीवन आलं. So let us not get drifted away. That was just to provoke you. I just told you that. Let us come back to the 8th day. Why on 8th day? आणि मग त्याच्यापासून बहकून जाऊ नका, फक्त तुम्हाला थोडं जागा करायला, उत्सुक करायला हे सांगितलं. परत आम्ही आमच्या विषयावरती येऊया. का 8व्या दिवशी? Why 40 days? का 40 दिवस? There are many 40 days, no? पुष्कळशे 40 दिवस. Think on that. Why on 8th day? आणि त्याच्यावर विचार करा. आणि का 8वा दिवस? So first is circumcision is performed on the 8th day as a direct command of God to Abraham. आणि मग 8व्या दिवशी बाळ जन्मल्यापासून 8व्या दिवशी त्याची सुंता करावी ही देवाकडून मिळालेली अब्राहमाला आज्ञा होती. देवानं स्वतः दिलेली आज्ञा. So circumcision is required on 8th day. आणि मग सुंता ही 8व्या दिवशीच झाली पाहिजे. Aligning with the time when a sacrificial animal was considered pure, acceptable to be offered to God. आणि मग ज्यावेळेस एखादा अर्पण देवाला केलं जायचं, यज्ञ अर्पण, तर ते देवासाठी एक पवित्र अर्पण असावं हे त्याच्यामध्ये असलं No, जायचं. it was considered as an aligned with God. म्हणजे देवाला म्हणजे एक शुद्ध आणि स्वीकारण्यास योग्य असं ठरलं जायचं 8व्या दिवशी. So turn with me to Leviticus chapter 22 verse 27. आणि आम्ही लेवीचं पुस्तक याचा 22वा अध्याय आणि 27. Book of Leviticus chapter 22 verse लेवी 27. 22:27. When a bullock or a sheep or a goat is brought forth, then it shall be 7 days under the dam, and from the 8th day, and thereafter it shall be accepted for an offering made by fire to the Lord. लेवी 22:27. वासरू किंवा मेंढरू किंवा शेरडू जेव्हा जन्मास येते तेव्हा 7 दिवस ते आपल्या आईच्या खाली असावे. मग 8व्या दिवसापासून पुढे ते यहोवाला अग्नीतून केलेले अर्पण म्हणून अर्पायला मान्य केले जाईल. See, this is signifies that is a child offering. On the 8th day is acceptable unto God for the offering. आणि हे एक प्रतिकात्मक आहे. ज्यावेळेस त्या लेकराचं अर्पण केलं जातं देवासाठी, तर 8व्या दिवशी देवासाठी ते ग्रहणीय यज्ञ म्हणून स्वीकारलं जातं. Was Jesus circumcised? Was Jesus circumcised? आणि मग येशू ख्रिस्ताचं जे अर्पण आहे, येशू ख्रिस्ताची सुंता झाली होती का? Why? का?
Leviticus chapter 12. लेवीचं पुस्तक याचा 12वा अध्याय. Jesus also was circumcised आणि येशू ख्रिस्ताची ही सुंता झाली होती because Jesus came as a fully man, 100% man to the mankind. कारण येशू ख्रिस्त हा पूर्ण 100% तो मनुष्य होता And he came to fulfill the law, not to break the law. आणि मग तो देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आला होता, नियमशास्त्र. सोडण्यासाठी नाही नियमशास्त्र. So Leviticus chapter 12 verses 1 to 3 says, आणि उत्पत्ती लेवीचं पुस्तक याचा 12वा अध्याय 1 आणि 1, 2, 3. 1, 2, 3 वचन सांगतं. And the Lord spoke to Moses, saying, Speak to the children of Israel, saying, If a woman have conceived seed and born a man child, then she shall be unclean 7 days, according to the days of the separation for her infirmity shall be she clean. And in the 8th day the child shall be circumcised. आणि यहोवा मोशेशी बोलला, तो म्हणाला, इस्रायलाच्या संतानास सांग, तू म्हण, जर कोणी स्त्री गर्भवती होऊन तिने मुलाला जन्म दिला तर ती 7 दिवस अशुद्ध असावी. तिच्या ऋतुकाळी ती दूर बसते तशी ती अशुद्ध असावी. 8व्या दिवशी मुलाची सुंता करावी आणि तिने रक्तस्रावापासून शुद्ध होण्यास 33 दिवस वेगळे राहावे. तिचे शुद्ध होण्याचे दिवस पूर्ण होईपर्यंत तिने कोणतेही पवित्र वस्तूला शिवू नये व पवित्र स्थानात येऊ नये. So according to this scripture, Jesus also was circumcised. आणि ह्या वचनानुसार येशू ख्रिस्ताची सुद्धा सुंता झाली होती. If you read, we are not going to read in Luke's Gospel chapter 1 verse 21. आणि आम्ही वाचणार नाही लूक शुभवर्तमान याचा 1ला अध्याय 21वे वचन. लूक 1:21. Just write it down. But according to this, पण ह्याच्यानुसार Jesus also was circumcised, and his name was kept Jesus on the 8th day. आणि मग येशू ख्रिस्ताची देखील सुंता करण्यात आली आणि त्याचं नाव येशू हे 8व्या दिवशी त्याचं नाव ठेवण्यात आले. So Genesis chapter 17. आणि उत्पत्ती याचा 17वा अध्याय. Turn with me to Genesis chapter 17 verses 10 to 12. उत्पत्ती याचा 17वा अध्याय 10 ते 12 वचन आम्ही वाचूया. According to Jewish law, circumcision of a male child was obligatory on the 8th day after birth. आणि मग यहुदी जे शिक्षण आहे त्या नियमानुसार सुंता करणे, लेकराची 8व्या दिवशी सुंता करणे हे अनिवार्य होतं. So Genesis 17 verse 10 to 12 it says, This is my covenant which you shall keep between me and you, your seed after you. Every man child among you shall be circumcised, and you shall circumcise the flesh of your foreskin, and it shall be a token of covenant between you and me. And he that is 8 days old shall be circumcised among you. Every man child in your generation, he that is born in your house or born with money of any stranger which is not of your seed. माझ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये व तुझ्या मागे तुझ्या संतानामध्ये जो माझा करार तुम्ही पाळावा तो हाच. तुमच्यातील प्रत्येक पुरुषाची सुंता व्हावी. तुम्ही तुमची सुंता करून घ्यावी आणि ही माझ्यामध्ये व तुमच्यामध्ये झालेल्या कराराची खूण होईल. म्हणजे तुमच्या पिढ्यानपिढ्या तुमच्या घरात जन्मलेला 8 दिवसांचा जो प्रत्येक पुरुष आणि जो तुझ्या संतानाला नव्हे तर कोणत्याही परक्या लोकांपासून पैक्याने विकत घेतलेला आहे त्याची सुंता करावी. So circumcision, it's a symbolizing a covenant between God and the Jewish people.
आणि मग सुनता करणे हा देवामध्ये आणि या यहुदी लोकांमधला करार आहे. Actually, why on 8th day? Because 8th day is the beginning of the week again. आणि मग का 8व्या दिवशीच, कारण 8वा दिवस हा पुन्हा नवीन ज्याचा आठवड्याचा सुरुवात. नवीन सुरुवात होते. So 8th day, that's why 8th day it says that because it's a new beginning. आणि मग म्हणून 8वा दिवस सांगितलेला आहे, कारण 8वा दिवस हा पुन्हा नवीन सुरुवात आहे. And it ensures the child experiences one Sabbath and mark entry into the covenant. आणि मग त्या लेकराला एक शब्दात त्याला त्याचा अनुभव त्याला घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यांना तो करार करायचा आहे, सुनता त्याची It's a करायची आहे. mark entry into the covenant. आणि मग त्या कराराचा एक चिन्ह आहे. So it is an irreversible sign of covenant. आणि मग तो असं न परत भरून काढणार किंवा ते परत न बदलणार असं ते कराराचं चिन्ह आहे between God and Abraham's descendant. आणि मग देवामध्ये आणि अब्राहमाच्या संतानामध्ये किंवा अब्राहमाच्या वंशामध्ये. So symbolically, circumcision of the heart is important here. आणि मग अंतःकरणाची सुनता जी आहे किंवा चिन्ह आहे ते इथं महत्वाचं आहे. So when we speak, whatever we see in the Old Testament, आणि मग ज्यावेळेस आम्ही बोलतो आणि जे काही आम्ही जुन्या करारामध्ये बघतो, whatever things are with the physical, it talks about our spiritual life. आणि मग ज्या काही शारीरिक गोष्टी आहेत त्या आमच्या आत्मिक जीवनाबद्दल सांगतात. See, Israel people, they came out of Egypt. आणि इस्रायल लोक जे आहे ते मिस्रातून बाहेर पडले, गुलामगिरीतून बाहेर पडले. They were in the slavery there. आणि तिथं ते गुलामगिरीमध्ये होते. And God sent Moses as a deliverer, as a savior, and delivered these people. आणि मग देवानं मोशेला त्यांना सोडवण्यासाठी, त्यांची सुटका करण्यासाठी तिथं पाठवलं, त्यांना सोडवलं. So we all spiritually, because of sin, we were enslaved spiritually. आणि मग आत्मिक रीतीनं आम्ही सर्वजण आत्मिकरित्यामुळं, पापामुळं आम्ही देखील गुलाम होतो. Abraham ka Prabhu. Why do we sing that song? आणि मग का आम्ही हे गीत गातो? वो कभी ना छोड़ेगा, कभी ना त्यागेगा. He was with them when in the daytime with the clouds and night by pillar of fire. आणि मग तो कधी त्यांना सोडत नव्हता. आपल्याला माहिती आहे की तो त्यांच्या संगती असायचा. दिवसा तो ढगांच्या रूपाने आणि रात्री त्या अग्निस्तंभाच्या रूपाने. So today physically we may not be in the slavery. आणि मग कदाचित आज आम्ही शारीरिक रीतीने कुणाचे गुलाम नाही आहोत. But in the spiritual life we are under the bondage. पण आत्मिक रीतीने, आत्मिक जीवनामध्ये आम्ही त्या बंधनांमध्ये आहोत. So Jesus came to set us free. पण येशू ख्रिस्त आम्हाला त्या बंधनातून मुक्त So करण्यासाठी as आलेला आहे. we further study, you will understand about the circumcision. As the scripture, it speaks of symbolically today for us. आणि मग जसं आम्ही पुढे अभ्यास करणार आहे, आम्हाला लक्षात येईल सुनता संदर्भात, कारण आज फक्त आम्ही ह्याचा सुरुवात करत आहोत अभ्यासाची. Deuteronomy chapter 10 verse 16. अनुवाद याचा 10वा अध्याय आणि 16वे वचन. Yeah, Deuteronomy chapter 10 verse 16. अनुवाद 10:16. Circumcise your hearts, therefore do not be stiff-necked any longer. म्हणून तुम्ही आपल्या अंतःकरणाची सुनता करा, यापुढे आपली मान आणखीन ताठ करू नका. See here, the scripture is clear unto us. आणि इथं वचन आम्हाला खूप स्पष्ट आहे. Circumcise your heart. तुमच्या अंतःकरणाची सुनता करा. Why don't we today circumcise a male child? का मग आज आम्ही आपल्या पुरुष लेकरांची जे आहेत, पुरुष जातीच्या मुलांची आम्ही का सुनता करत नाही? Because God wants our hearts
to be circumcised. कारण देवाला आम्हाला आमचे अंतकरणाची सुंत झालेली See, पाहिजे. physical, it was needed in the Old Testament at the time of Abraham. आणि अब्राहमाच्या काळामध्ये शारीरिक रीतीनं त्या काळामध्ये देवानं सांगितलं आणि ते लोकांनी केलं देखील. There are many things mentioned, but here the scripture is telling us. आणि पुष्कळशा गोष्टी आहेत, पण इथं वचन आम्हाला सांगतं God says, circumcise your heart. आणि देव आम्हाला सांगतो की तुमच्या अंतकरणाची सुंता करा. Because therefore, do not be stiff-necked. Means many times we are like a stiff-necked people. आणि मग पुष्कळ वेळा आम्ही ताटलेले लोक असतो, आमच्या मध्ये जराही नम्रता नसते. So circumcise means sinful attitude need to be removed, आणि cut मग off. सुंता करणे म्हणजे जो आमच्या जे पापी जो स्वभाव आमच्या अंतकरणामध्ये आहे तो आमच्यामधून काढून टाकणं गरजेचं आहे. That stiff-neck, that is a pride. आणि मग जो ताठपणा जो आहे, जो गर्व जो आहे आमच्यामधला, It needs to be removed, cut off from our आणि life. मग तो आम्हाला काढून टाकणं गरजेचं आहे. So he says, circumcise your heart. आणि मग इथं वचन सांगितलेलं की तुमच्या अंतकरणाची सुंता करा. So we don't do today the circumcision of a male child. आणि म्हणून आज आम्ही शारीरिक रीतीनं लेकरांची सुंता करत नाही. Jeremiah chapter 4 verse 4. आणि इर्मया याचा 4 अध्याय 4 वचन. Jeremiah chapter 4 verse 4. Circumcise yourself to the Lord. Circumcise your hearts, or my wrath will flare up and burn like fire. अहो यहुदातल्या मनुष्यानो व यरुशलेमेतल्या राहणाऱ्यानो, यहोवासाठी तुम्ही आपली सुंता करा व आपल्या हृदयाची अग्रत्वचा काढून टाका. It says very clearly. What force came to be removed? आणि कोणती अग्रत्वचा काढायची आहे? Of your heart. आमच्या अंतकरणाची. So it says, circumcise yourself to the Lord. आणि इथे सांगितलेलं आहे की तुम्ही यहोवासाठी स्वतःची सुंता करा. Cut off. आणि ते तोडून टाका, काढून टाका. Remove it from your life. आणि तुमच्या जीवनातून ते काढून टाका. Anything it is coming between God and you, it's a hindrance, it's a barrier, then we need to remove it off. Cut it off. आणि मग कोणतीही गोष्ट जर तुमच्यामध्ये आणि देवामध्ये येत असेल, जर ते अडखळण असेल, तर ते अडखळण आम्हाला काढून टाकायचं आहे, तोडून टाकायचं आहे. Anything. Last week also we studied that. आणि मग काहीही गेल्या आठवड्यामध्ये पण आम्ही ते अभ्यास केला. Anything काही असेल which is blocking us. आणि जे आम्हाला अडखळतं, जे आम्हाला थांबवतं. Apart from God, if we are giving for anything, first place, that is idolatry. आणि मग कोणतीही गोष्टीला जर तुम्ही देवापेक्षा जास्त महत्व देत असाल, प्रथम प्राधान्य देत असाल, तर ती मूर्ती पूजा आहे. I was just thinking on this. आणि मी यावरती म्हणून करत होतो, विचार करत. Sorry, I'm not criticizing or complaining or making any comment on that. आणि मी कुठला टीका करत नाही किंवा कुठलं त्याच्यावरती भाष्य करत नाही कुठल्या गोष्टीवर. By God's grace, I got more hairs. You know that. आणि देवाच्या कृपेने मला जरा जास्त केस आहेत. And growth also is like that. आणि त्याची वाढ पण तशी आहे. Don't you think I could have grown up my hair? आणि तुम्हाला वाटतं की माझे केस जरा मोठे वाढवू शकतो मी? I can do that. मी करू शकतो. See, circumcision, it is more important of our heart. आणि मग सुंता ही आमच्या अंतकरणाची असणं खूप महत्वाचं. It is an act, as I said about the act. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की ही कृती आहे. You know, for my Lord, माझ्या देवासाठी. I just removed off my hairstyle. आणि मी माझ्या जी केशरचना होती ती मी काढून टाकली. Before I was a Mithun Chakravarti. आणि आधी देवामध्ये येण्याच्या आधी मी मिथुन चक्रवर्ती होतो. People love to be somebody in the world, of the world. आणि मग लोकांना आजकाल दुसऱ्या सारखं दिसणं किंवा एका हिरो हिरोईन सारखं दिसणं आवडतं. If you, more than me, my wife watches their status. आणि माझ्यापेक्षा माझ्या पत्नीला लोकांचं स्टेटस जरा जास्त आवडते. What is their heart? No, that speaks your status. आणि जे तुमच्या अंतकरणामध्ये आहे ते तुमच्या स्टेटस वरती दिसतं. Why I removed my hair?
का मी माझे केस काढून टाकले I got more full hair, no? आणि अजूनही माझे केस पूर्ण आहेत I'll show some of my old photos. आणि मी माझे काही जुने फोटो आहेत पाहिजे तर तुम्हाला दाखवेन Nice thick hairs. आणि चांगले दाट केस I used to take like this and then to guy. So, but when I came to the Lord, पण जेव्हा मी देवाकडे आले just it's my love to the Lord. हे माझ्या देवासाठी प्रेम आहे Nothing, I don't make it's an tradition like, I did so you must do. आणि हे काय कुठला रिवाज नाही की मी तुम्हाला म्हणणार आहे की मी केलं म्हणून तुम्ही करायला पाहिजे Many people think that today I become a Pentecostal. आणि पुष्कळ लोकांना माझा पांढरा पोशाख पाहून वाटतं की मी आज पेंटिकॉस्टल झालेलो आहे Because Pentecostal people, you know that, they put full white always. आणि मग तुम्हाला माहितीये ते लोक काय पांढरे कपडे घालतात More than outward appearance, आणि बाह्य रूपापेक्षा heart circumcision is important. अंतःकरणाची सुद्धा हे फार महत्वाचं आहे Can't I put nice, I told my wife, can't I put nice shirts on Sundays? Anybody can stop me? Or did you tell me to put a white shirt? आणि मग काय मी चांगले मी माझ्या पत्नीलाही सांगितलं की चांगले रंगबिरंगी काय कपडे मी घालू शकत नाही का ते तुम्ही मला सांगितलंय का की पांढरे कपडे घाला Is there any note in the Bible? It's a command that you should put a white dress when you stand on the pulpit. का पवित्र शास्त्रामध्ये कुठं असं लिहिलेलं आहे का की ज्यावेळेस तुम्ही पुलपिटावरती उभं राहता त्यावेळेस तुम्ही पांढरे कपडेच घातले पाहिजे Jesus on the work inside, working on the outside. आणि येशू ख्रिस्त ज्यावेळेस आमच्या अंतःकरणामध्ये काम करतो ते बाहेरून दिसतो तो बाहेरून That circumcision has to take place in our heart. आणि मग ती आमच्या सुंताची आहे आमच्या अंतःकरणाची झाली पाहिजे अंतःकरणामध्ये तिनं जागा घेतली पाहिजे So Jesus is saying here that the scripture, word of the Lord says, circumcise yourself to the Lord. आणि मग इथं वचन आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या हृदयाची सुंता यहोवासाठी करा What is meaning of that? आणि त्याचा अर्थ काय आहे Cut off from the world. आणि मग जगापासून वेगळे व्हा Remove the things of sin आणि from मग त्या our life. पापामध्ये गोष्टी तुमच्या अंतःकरणामध्ये आहेत त्या काढून टाका So biblical meaning of circumcision is आणि मग पवित्र शास्त्राचा जे अर्थ आहे सुंतेचा the sign of circumcision represent the cutting away the filth of the fallen sinful human nature. आणि मग त्या सुंतेचा जो अर्थ आहे की स्वतःला त्या पापी स्वभावापासून तोडून टाकणे वेगळं करणे असं आहे Spiritual setting apart. आणि आत्मिक रीतीनं वेगळं होणे Dear people of God, माझ्या प्रियानो when we read, when we know the scripture, ज्यावेळेस आम्ही वाचतो ज्यावेळेस आम्हाला वचन माहिती आहे it is not we have chosen God. आम्ही देवाची निवड नाही केली God has chosen us and appointed us. देवानं आम्हाला निवडलेलं आहे आणि देवानं आमची नियुक्ती केलेली आहे God has given us the authority to become His children. आणि देवानं आम्हाला ते अधिकार दिलेले आहे की आम्ही त्याचे लेकरं बनू That means God has chosen us and He wants us to be separated from the world. आणि याचा अर्थ असा आहे की देवानं आम्हाला निवडलेला आहे आणि त्याची इच्छा आहे की आम्ही जगापासून वेगळे राहू We are in the world, but we are not of the world. आणि आम्ही जगामध्ये आहोत पण आम्ही जगाचे नाही आहोत It's a sign of covenant. आणि हे कराराचं चिन्ह आहे Baptism, it's a sign of covenant. बाप्तिस्मा हा कराराचं चिन्ह आहे Dying to self, dying to myself. आणि स्वतःला मरणे स्वतःला पुरून गेले We are saying to the congregation, आणि आम्ही मंडळीत सांगतो we are saying to the Lord, आम्ही देवाला सांगतो we are saying even to the Satan. आणि आम्ही सैतानालाही सांगतो We're telling church, the body of Christ, ख्रिस्ताची जी मंडळी आहे त्याला सांगणे we are telling God, आम्ही देवाला सांगतो no more I live, Lord, for myself. आता इथून पुढे देवा मी माझ्यासाठी नाही जगणार आहे I will live for you. आणि मी तुझ्यासाठी जगेन
We are telling Satan, आणि आपण सैतानाला सांगतो, so long you dominated over me. आणि इतके दिवस इतके वर्ष तू माझ्यावर अधिकार गाजवला I did the things to please you. आणि मी अशा गोष्टी केल्याचे तुला आनंद देणारे आहे. But today I die to the sinfulness. पण आज मी त्या पापी गोष्टीचा पापाला मी मरत आहे. I'm dying myself to the sinful world. आणि मग त्या पापी जगासाठी मी स्वतःला मारत आहे. When we come out of the water, आणि ज्यावेळेस आम्ही पाण्यातून बाहेर येतो, we are saying to the Lord, आम्ही देवाला सांगतो, now belongs to you. देवा आता आम्ही तुझा. So after we taking the baptism, आणि बाप्तिस्मा घेतल्यानंतर the sign of covenant. आणि जे कराराचं चिन्ह आहे. So circumcision is a sign of covenant. आणि मग सुनतात हे सुद्धा एक कराराचं चिन्ह आहे. Jesus took baptism. येशू ख्रिस्तानेही बाप्तिस्मा घेतला. After that he fasted for 40 days. आणि त्यानंतर त्याने 40 दिवस 40 रात्री उपवास केले. After that what did he do? आणि त्याच्यानंतर त्याने काय केलं? He began his ministry. त्याने त्याच्या सेवेची सुरुवात केली. When we die to ourselves, ज्यावेळेस आम्ही स्वतःला मारतो, then only we can live for God. मगच आम्ही देवासाठी जगू शकतो. Paul simply didn't say, I am crucified with Christ. आणि मग पाऊल असंच म्हणत नाही की मी त्या ख्रिस्ताबरोबर त्या वधस्तंभावरती वधलेला आहे. Some of things yesterday also we were discussing, both of us. आणि काल सुद्धा आम्ही काही गोष्टींची चर्चा करत. If we think of the worldly things, no, it will torture us, it will trouble us a lot. आणि मग जर आम्ही जगिक गोष्टींचा विचार केला त्याच्यावरती म्हणून केला तर ते आम्हाला खूप त्रासदायक होते. How long we are here on the earth? आणि किती दिवस किती वर्ष मी या पृथ्वी तलावरती राहणार आहे. I think I forgot to tell you. मला वाटतं मी तुम्हाला सांगायला विसरले. Younger to me, one boy, आणि माझ्यापेक्षा एक लहान मुलगा, Baba Sote, we called him. आणि मग त्याचं नाव होतं बाबा सोरटे. I think just 2 weeks back, I remembered we discussed and we said, he was in Dehradun, I said, Hakkaचं एक घर आहे. Sometime we'll go, we can stay with him, we can go around and come. So I called that day, how are you? Just casually, I spoke with him, he was on duty. Still I spoke in afternoon. आणि मग आम्ही एकत्र बोलत असताना फिरायला जाण्यासाठी त्यावेळेस मला सांगितलं की आपलं स्वतःचं कोणीतरी तिथं आहे ज्यांच्याकडे आपण जाऊ शकतो, राहू शकतो देहरादून मध्ये, आणि आम्ही तिथं जाऊन राहूया आणि फिरून येऊयात आपण एकत्र. आणि त्याच दिवशी त्यांनी मी त्यांना फोन केला, त्यांच्याशी बोललो, ते ड्युटीवर होते तरी ते माझ्याशी बोलले. I said, mostly when I know somebody is on duty, I don't speak much. आणि मग ज्यावेळेस मला लक्षात येतं की कोणतरी कामावरती आहे, मी जास्त नाही बोलत. But in spite of that, he said, बोल की, काय problem नाही, बोल. तरी सुद्धा ते म्हणत होते की बोल. So I talked with him, how are you, how things and all. Then call me in the evening, when you're free, I told him. आणि मग मी त्यांना म्हणाले की ज्यावेळेस तुम्ही फ्री असाल मला कॉल करा. Because I just thought of you and just, so I called you. आणि मी फक्त तुझा विचार केला आणि मी तुला फोन केला, आठवण आली फोन केला. Very next week. आणि दुसऱ्याच आठवड्यामध्ये Morning I got a call from a sister. आणि मग त्याच्या एका बहिणीचा फोन मला आला. Did you come to know about the Baba? तुम्हाला बाबाचं कळालं का? I said, what happened? काय झालं? He passed away in the night. आणि रात्री त्यांचा मृत्यू झाला. I said, what happened? काय झालं? Both kidney failed. दोन्ही किडन्या Gone. फेल झाल्या. We are taking our life very lightly. आणि आमचं जीवन आम्ही सहज केलं. So many things to talk. पुष्कळशा गोष्टी आहेत बोलण्यासाठी. Are we, when we say we are baptized, we are circumcised, ज्यावेळेस आम्ही म्हणतो की आमची सुनता झालेली आहे, आमचा बाप्तिस्मा झालेला आहे, we have given our heart to God. आम्ही आमचं अंतःकरण आम्ही देवाला दिलेलं आहे. Are we living for ourselves or for the Lord? आम्ही आमच्यासाठी जगतो का देवासाठी? Ask question to yourself. आणि तुम्ही स्वतःला प्रश्न विचार. Circumcision is a symbol of purity. आणि मग सुंदर करणे हा एक शुद्धताचा एक प्रतीक आहे, म्हणजे तुम्ही शुद्ध होता.
removing sin. आणि पाप काढून टाकतात. When we did not knew it is a sin, we kept those things. आणि मग ज्यावेळेस आपल्याला माहिती नव्हतं की ते पाप आहे, आम्ही त्या गोष्टी आमच्या जवळ ठेवल्या, आम्ही केल्या त्या गोष्टी. But when God opened our eyes, ज्यावेळेस देवाने आमचे नेत्र उघडले, we need to remove the sin. आम्हाला पाप काढून टाकलं. Now most of us we use medicines. आणि आमच्या बरेच जण, आपण सगळेजण जवळजवळ औषध आम्ही घेतो प्रत्येक गोष्टीसाठी. We have medicines at home, tablets or syrup, whatever it is, we have. आणि घरात सुद्धा काही ना काही औषध Everybody has it. प्रत्येकाच्या घरात आहे. How long you will keep that with you? आणि कितवत कुठवर तुम्ही ते तुमच्या जवळ ठेवा. Once it is expired, do you still keep with you? आणि ज्यावेळेस त्याची एक्सपायर डेट होते, होऊन गेला, त्या तरीही आम्ही आमच्या जवळ ते ठेवतो का, घेतो का आपण? Oh, I paid the money for this. आणि आपण याच्यासाठी पैसे घातलेले, So costly it is. किती महाग आहे. Do we say that? आम्ही असं म्हणतो. We remove it and throw first in dustbin. आणि पहिला आम्ही काढतो आणि ते डस्टबिन मध्ये टाकून सोडतो. So giving our life to God, circumcision is some of things you need to now now that is expired. Remove it all. आणि मग ज्यावेळेस तुम्हाला हे माहिती आहे की ते आता मेलेलं आहे तुमच्या जीवनामधून, पाप तुमच्या जीवनामधून मेलेलं आहे, ते काढून टाका. No more I belongs to the world now. आता मी जगाचा नाहीच आहे. I'm preparing myself. मी माझी स्वतःची तयारी करत. As I said to you earlier also. आणि जसे मी आधी सुद्धा तुम्हाला सांगितलं. Thank God our house is being constructed now. आणि देवाला धन्यवाद असो की Under process. आणि घर बांधायची सुरुवात Soon we चालू will आहे. come in our own house. आणि लवकरच आम्ही स्वतःच्या घरात येऊ. But I'm not satisfied. तरीही माझी समाधान नाहीये. Means I'm not preparing myself to stay here. आणि मी अजून माझी इथं राहण्यासाठी तयारी केलेली नाही. I'm preparing myself to stay with my Lord. आणि मी माझी Forever. तयारी माझ्या देवाबरोबर राहण्यासाठी. How long? कितवत? And why should I invest my heart and things into the world? आणि का मी माझं अंधकरण आणि माझ्या गोष्टीच्या जगामध्ये गुंतू? Recently in the false teaching we saw, set your eyes apart, above, not on the things of the world. आणि मग नुकतेच आपण पाहिलेलं आहे, शिकलेलं आहे त्या खोट्या शिक्षणाच्या ह्याच्यामध्ये आपलं लक्ष जे आहे ते वरच्या गोष्टींकडे लावा, जगिक गोष्टींकडे. Today it is there, tomorrow it is not there. आज त्या आहेत, उद्या नसतील So कदाचित. why we crave after? आणि मग का मी त्या मागं जाऊ? So it's a symbol of purity and removing sin. आणि मग हे आमच्या पवित्रतेचं लक्षण आहे आणि पाप काढून टाकण्याचं. Circumcision is a devotion. आणि मग सुनता करणे हे स्वतःला समर्पित करणे आहे. It's a ownership. आणि हे मालकीत्व देणं आहे. Means no more I am owner of the life. आणि आता इथून पुढे मी माझ्या जीवनाचा मी मालक नाही. The Lord is owner of my life. माझ्या जीवनाचा मालक देव. Cutting of the foreskin. आणि अग्रदोषक कापणे. Setting apart. What are the things are hindering in my spiritual life? I'm removing it all. आणि मग ज्या काही गोष्टी माझ्या आत्मिक जीवनासाठी अडखळ होत आहेत, मी त्या काढून टाकतो. 1 Corinthians 6:19-20 it says, do you not know that we are the temple of the Holy आणि Spirit? पहिले करिंथीचा Sawad. 6वा अध्याय 19-20 वचनामध्ये सांगितलेलं आहे की काय तुम्हाला ठाऊक नाही काय की तुमचं शरीर हे देवाच्या पवित्र मंदिर आहे. We are bought with a price, that is the blood of Jesus. आणि आम्ही किंमत देऊन आम्ही विकत घेतलेले आहोत आणि ती किंमत साधी सुधी नाही तर येशू ख्रिस्ताच्या रक्ताने आम्हाला विकत घेतलेला आहे. We are not of our own. आम्ही स्वतःचे नाही आहोत. So whatever we do through this body, in this life, we need to glorify God. आणि म्हणून जे काही आम्ही ह्या शरीरामध्ये ह्या जीवनामध्ये आम्ही करतो, आम्ही त्याच्याद्वारे देवाचा गौरव केला पाहिजे. Means henceforth the lifelong is not Lord yours. आणि इथून पुढे देवा तुझ्याच. Longed entirely to God. Longed entirely to God. देवासाठी भुकेला असं होणं. Circumcision is a blood and sacrifice. आणि सुनता करणं हे रक्त वाहणं, रक्त देणं आणि बलिदान करणं, हे अर्पण करणं.
When you are removing this foreskin, आणि ज्यावेळेस तुम्ही ती अग्रत्वचा काढता, it is not an easy. सोपं नाही, It is painful. ती खूप वेदनादायी आहे. Blood comes, bloody act, exegnial. आणि मग त्याच्यातून रक्त येतो, तो रक्त देण्याचं हे आहे, रक्त By वाहण्याचं. shedding that blood, आणि ते रक्त देऊ, it's a signal, it's a covenant was a serious with God. आणि मग तो करार देवाबरोबर खूप गंभीरपणे केलेला आहे. I think we are today under grace. आणि मला असं वाटतं की आज आम्ही कृपेच्या काळामध्ये आहोत, So we take everything for granted. आणि मग आम्ही सगळ्या गोष्टी सहज घेतो. But old people, this old by Old Testament, old people, पण हे जुन्या कराराचे लोक, जुने लोक, they had to pay the cost for it. तर त्यांना त्याच्यासाठी किंमत मोजावी लागते. They had to cut off their foreskin. त्यांची अग्रत्वचा ही कापावीच लागत They होती. had to shed the blood. त्यांना ते रक्त सांडावं लागत होतं. They had the value for it. त्यांना त्याची किंमत मोजावी लागते. Now today everything by grace, no? आणि आज सगळं काही कृपेनं मिळालं, Salvation is free. कारण फुकट आहे. But we forget somebody has paid the price for that. पण आम्ही हे विसरून जातो की कोणीतरी त्याची किंमत मोजलेली आहे, तुम्हाला फुकट मिळालेलं आहे. But that salvation involved the blood. त्या तारणामध्ये रक्त आहे. When Jesus shed the blood, त्यावेळेस येशूने रक्त सांडलं. even in Hebrew it says, without the shedding of the blood, there is no remission of sin. आणि मग इब्रिकरांच्या पत्रामध्ये सांगितलेलं आहे की रक्त सांडल्या वाचून तारण नाही किंवा मुक्ती नाही, पापापासून मुक्तताही नाहीच आहे तुम्हाला. But today we don't have to do anything, no? We don't have to give sacrifice. We don't have to pay any cost. So everything is free. We are taking for granted. आज आम्हाला काहीच करायची गरज नाही, आम्हाला कुठला अर्पण करायची गरज नाही, आम्हाला कुठला त्याग करायचा गरज नाही, काही नाही, फुकट मिळालं, आम्ही सहजच घेतो. Praveen brother he went to last week to Bihar and he was sharing so many things. आणि गेल्या 2-3 आठवड्यांपूर्वीच प्रवीण दादा बिहारला जाऊन आले आणि गेल्या आठवड्यामध्ये पुष्कळशा गोष्टी आम्हाला सांगत होते. We are taking life for granted. आम्ही आमचं जीवन सहज घेतो. Chalti ka naam gaadi. Dear people of God, we need to think seriously. माझ्या प्रियांना मी खूप गंभीरपणे विचार केला. Circumcision of our heart is needed. आणि आमच्या अंतःकरणाची सुंता होणे खूप गरजेचं आहे.